नमस्कार, आपण पाहतात लोकसेवा बातमीपत्र। मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे। मीरा रोड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार सुरू असताना स्मशानभूमीतील चिमणी अचानक कोसळली। सुदैवाने ही चिमणी उपस्थित नागरिकांच्या अंगावर न पडल्याने मोठी जीवितहानी टळली। मात्र या घटनेमुळे अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। या घटनेमुळे महापालिकेचे देखभाल आणि सुरक्षतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। शहरातील रस्ते, गटारे आणि इतर नागरी सुविधांबाबत नागरिक आधीच नाराज असताना स्मशानभूमीसारख्या संवेदनशील ठिकाणी ही सुरक्षतेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे। या प्रकरणाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आणि शिवसेनेने तीव्र निषेध करत महापालिकेच्या निष्काळजीपणावर जोरदार टीका केली आहे। दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच शहरातील सर्व स्मशानभूमीचे तातडीने संरचनात्मक तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। या घटनेनंतर नागरिकांमधून एकच सवाल उपस्थित होत आहे, अंत्यसंस्कारासाठी आलेले लोकही सुरक्षित नसतील तर या निष्काळजीपणाची जबाबदारी नेमकी कोण घेणार? पुरंदर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहे। और मित्रांनो, तुम्ही जिवंत प्राणी असो, जिवंत माणूस असो, तुम्ही त्याला सोडत नाही। अहो, आता मीरा रोडच्या स्मशानभूमीमध्ये चिमणी कोसळते, अंत्यविधी चालू असताना थोडी तरी लाज बाळगा। तुम्हाला स्मशानभूमी जी शेवटचं एक प्रत्येकाचं भावनात्मक एक विषय असतो, एक शेवट असतो कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीचा, तो देखील सुरळीत होत नाहीये। चिमणीवरून खाली कोसळते। ही चिमणी जर आजूबाजूला उपस्थित माणसांवरती कोसळली असती तर किती गोष्ट या ठिकाणी आपण बिघडताना पाहतोय। थोडी शरम या अधिकाऱ्यांनी बाळगावी। मी शिवसेनेच्या माध्यमातून या मीरा भाईंदर महानगरपालिकेला पत्र लिहित आहे आणि आवाहन करत आहे की तुम्ही ताबडतोब मीरा भाईंदर महानगर क्षेत्रामध्ये जेवढ्या स्मशानभूमी आहेत त्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट ताबडतोब तुम्ही करा। हा शहरासाठी लज्जास्पद विषय आहे, याची नोंद प्रत्येक अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे। संदीप राणे, शहर अध्यक्ष मीरा भाईंदर महाराष्ट्र सेना। तुम्ही बघत असाल हा बाजूला चालणारा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ मीरा रोडच्या स्मशानभूमीचा व्हिडिओ आहे। स्मशानभूमीमध्ये एक सिंगारे म्हणून होते, त्यांचं एक डेड बॉडी होती, ते विधी करण्यासाठी त्या ठिकाणी गेले असता त्या ठिकाणी वरून बघायला चिमणी पडली खाली। तर तुम्ही विचार करा, जर त्या ठिकाणी जर जास्त माणसं असतील तर किती मोठा हादसा झाला असता, फार मोठी दुर्घटना घडली असती। या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघत असाल, एवढी दुर्दैवाची गोष्ट कधी आली? हे निर्लज्ज अधिकारी आहेत ना, हे काम करत नसल्यामुळे आले, लक्षात घ्या। हे निर्लज्ज अधिकारी, आयुक्त साहेबांना मला कळकळीची विनंती आहे की ह्याच्यावर कायदेशीर काहीतरी फौजदारी गुन्हा दाखल करा। व जिवंत माणसांना तुम्ही सोडत नाहीत, मेलेल्यानंतर तरी त्याला शांती मिळावी म्हणून काहीतरी चांगलं काम करा। त्या ठिकाणी मीरा रोडमध्ये कूलर नव्हता, कूलर 6-6 महिने नव्हता। त्या ठिकाणी महाराष्ट्र सेनेने आवाज उचलल्यानंतर तो कूलर लागला, लक्षात घ्या। म्हणजे महाराष्ट्र सेनेने आवाज उचलल्यानंतरच तुम्हाला त्या ठिकाणी कामं होतात असं जर असेल तर मीरा भाईंदरची आम्ही उतरतो रस्त्यावर। तुमची कामं काय त्या ठिकाणी? आयुक्तांना लाज वाटायला पाहिजे। वारंवार तुम्ही अधिकाऱ्यांना पाठीशी घालताय। IAS ऑफिसर आहात तुम्ही, तुमचे अधिकार वापरा। आणि या ठिकाणी दुर्दैवाची गोष्ट अशी आहे, त्या ठिकाणी मनोज दुबे म्हणून कॉर्पोरेटर आहे, नगरसेवक आहेत, त्यांच्याकडे त्यांचे रिलेटिव्ह गेले की बाबा असं झालं आहे। त्याने बोलते माझ्याकडे वेळ नाही, त्या कॉन्ट्रॅक्टरचा नंबर मला द्या। म्हणजे नागरिकाने तुम्हाला वेळ कॉन्ट्रॅक्टरचा नंबर द्यायचा का? अहो, दुर्भाग्याची बात आहे, नशीब खोटं आहे आमचं मीरा भाईंदरचं, मला असं वाटतंय। हे नगरसेवक अशी जर उत्तर देत असतील, ह्याला का पाहिजे कशाला यांची खुर्ची? त्यामुळे याच्यावर कठोर कारवाईला पाहिजे आणि लाज वाटायला पाहिजे त्या नगरसेवकाला, तुम्ही अशी उत्तर देता लोकांना। ओ, निवडून आलात ना तुम्ही, मतं घेताना मोठे मोठे लॉलीपॉप दिले ना त्यांना, आता काय? आता कुठे गेला? आता त्यांना सांगते तुम्ही कॉन्ट्रॅक्टरचा नंबर द्या। ह्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। मी नरेंद्र मेहता साहेबांना सांगतो, यांच्यावर कारवाई करा। ही तुमची नावं खराब करतायत, तुम्ही त्यांना निवडून आणलेत ना मोठे मोठे दावे करून, यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, आमची मागणी आहे, लक्षात घ्या। आणि अधिकाऱ्यांना पण सांगतो, आता तुम्हाला ठोकायची वेळ आली, लक्षात घ्या। तुम्ही लोकांची कामं करत नाही, तुम्हाला तर ठोकायची वेळ आली, लक्षात घ्या। आयुक्त साहेबांना कळकळीची विनंती, याच्यात कठोर कारवाई व्हायला पाहिजे, तुम्हाला महाराष्ट्रामध्ये तर्फे विनंती आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।